चला तर मंडळीत आज करूयात रसगुल्ले खूप मस्त असे सॉफ्ट आणि स्पंजी झालेले आहेत। 1.5 लिटर दूध घेतलेले आहे। दुधाला एक उकळी येऊ द्यायची। 5 मिनिट झाल्यानंतर 2 चम्मच लिंबाचा रस घालून दूध फाडून घ्यायचं आहे। एक चाळणी घ्यायची, त्याच्यावर सुती कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावर दूध फाटलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि मलईवर 1 ग्लास स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून लिंबाचा आंबटपणा आहे तो निघून जातो। आता 5 ते 6 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। मलाई एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि छान असं मस्त असं मळून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिट खूप मळावं लागतात आणि खूप मस्त असं मळलं की सॉफ्ट रसगुल्ले होतात आणि फाटतसुद्धा नाही। आणि आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत मलाईचे। तुम्ही लांब आकाराचे सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता। मस्त असे गोळे तयार झालेले आहेत। 1 वाटी साखर घेतलेली आहे, 4 वाट्या पाणी। साखर विरघळून घ्यायचे आहेत, पाक नाही आणायचा आहे आणि 5 ते 6 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये हे मलाईचे गोळे घालून घ्यायचे आहेत। 10 ते 12 मिनिट कमी आचेवर रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत। आता 10 ते 12 मिनिटे झालेले आहेत। मस्त असे स्पंजी आणि सॉफ्ट झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। याच्यामध्ये 2 चम्मच गुलाबजल पाणी घालायचं आहे। गुलाब इसेन्ससुद्धा घालू शकतात आणि अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत। थंडे थंडे रसगुल्ले खूप छान लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।